नमस्कार सर. तर आज जो कार्यक्रम झाला संहिता क्रिएशन प्रस्तुत वारसा विवेकाचा, तर या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा तुम्हीच आहात. तर या कार्यक्रमामागचा तुमचा जो हेतू होता आणि तुम्हाला आणखीन काय सांगायला आवडेल, संपूर्ण मी नवीन पिढीला असं म्हणणार नाही, मी संपूर्ण समाजालाच म्हणेन, दाभोळकरांच्या चळवळीविषयी असू देत किंवा आपण ह्या कार्यक्रमातून जो मेसेज सगळ्यांना द्यायचा आहे आपल्याला त्याविषयी. हा कार्यक्रम करताना हेतू एकच होता की एकतर स्मृतिदिनानिमित्त दाभोळकरांचं कार्य हे पुन्हा एकदा रिव्हिजिट करता यावं आणि लोकांपर्यंत ते पोचावं. ते फार महत्त्वाचं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि कुठेतरी तो वारसा त्यांनी मांडलेल्या विवेकाचा, सतत विवेकबुद्धीचा वारसा आमच्यापर्यंत पोचला आहे. तो तुमच्या पिढीपर्यंत, अजून जे नवीन लोक आहेत आधीच्या पिढीतले असतील पण त्यांना नव्याने या गोष्टी कळत आहेत, त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी सादर केला. सगळ्यांचे खूप आभार मानतो. तुमचा ग्रुप असेल किंवा हास्यजत्राची टीम, सुशील, अमोल जाधव सगळ्यात महत्त्वाचा माणूस, त्यांनी एकट्याने हा इव्हेंट केलेला आहे. सो हे सगळे एकत्र आले आणि पॉझिटिव्हली कसं आहे की नुसतं काम आणि आपल्याला काहीतरी मिळणार आहे याच्यासाठी एकत्र न येता ॲक्टिव्हिटी म्हणून की जी खरंच मनापासून करावीशी वाटते, अशा पातळीवर जेव्हा माणसं एकत्र येतात तेव्हा असा इव्हेंट होतो. सो आता झाल्यानंतर लोकांचे पण फीडबॅक आलेत आणि सगळं आवडले. तुमचं स्किट आवडले, अभिवाचन आवडले, मुलाखत तर एकदम क्रिसेंडोवर गेली घेऊन. सो जितकं प्लॅन केलं होतं फार कमी वेळात ते छान झालं. आणि आता थॉट हाच मनात आहे की इतका चांगला ग्रुप आणि इतकी चांगली भावना असलेली माणसं एकत्र आलीत तर निश्चितच आपण वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला एक्सप्लोअर करू. नक्कीच खूप मजा आली आकांक्षा. आणि तू हे सुद्धा अँकरिंग पण खूप छान करते. आणि सर खूप धन्यवाद. तुम्ही निरंजन टंकलेंना आम्ही नेहमी यूट्यूब आणि या माध्यमातून ऐकलं आहे. आज आमच्या मनातले बरेच प्रश्न दीपक सरांनी त्यांना विचारले आणि ते आम्हाला त्याची उत्तरं ऐकायला मिळाली त्यांच्याकडून, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो आम्हाला खूप आवडलं आणि आम्हाला सुद्धा विचार करायला भाग पाडणारा कार्यक्रम होता. सो थँक्यू सो मच. थँक्यू.